या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आपण आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना आम्ही रात्री छोटासा मेसेज टाकला आणि विनंती केली की नेवासा शहरात गेली 2-3 दिवसापासून जो काही विषय चाललाय, आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, उपनगराध्यक्षांनी आणि त्यांचे पती म्हणजे मी आणि आमचे नगरसेवक आणि सहकाऱ्यांनी नगराध्यक्षाच्या दालनाचा ताबा घेतला, गुंडे आणले, अरेरावीची भाषा केली, शिवराळ भाषा केली, अधिकाऱ्यांना धमकावलं, कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि त्यानिमित्त त्यांनी आमच्या जवळजवळ 10 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या नातेवाईकावर म्हणजे माझ्यावर, स्वप्नील मापारी यांचे बंधू अनिकेत मापारी, आमचे जे सोशल मीडियाचे चालवणारे, फेसबुकला लाईव्ह येणारे जे छोटे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरही ते गुन्हे दाखल झाले. वास्तविक पाहता ही लोकशाहीची पायमल्ली आहे. कारण अधिकाऱ्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणं हा लोकशाहीने दिलेला एक अधिकार आहे. सर्वप्रथम हे जे गुन्हे सत्तेचा उपयोग करून, कारण जर कधी 11:30, 12, 12:30, 1 वाजेपर्यंत घटना घडते सकाळच्या दुपारपर्यंत आणि रात्री 12 वाजेपर्यंत गुन्हा दाखल होतो, याचा अर्थ हा सत्तेचा प्रेशर आणून वापर करून ते सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले. अशा गुन्ह्याला आम्ही अजिबात घाबरत नाही हे प्रथम त्यांनी त्या विरोधकांना सांगतो. अजूनही तुम्ही काल माननीय जिल्हाधिकारी साहेब हे आले होते, त्यांच्याकडे पुन्हा तक्रार केली का अधिकाऱ्यांच्या वतीने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रशासकीय. परंतु कायद्याची समज नसलेल्या नगराध्यक्षांना मी या व्हिडिओ चित्रांद्वारे सांगतो की आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे तोच गुन्हा डबल होणं कायद्याच्या अतिरिक्त बसणार नाही. परंतु आपण जर काही वेगळी घटना तयार करून जर करणार असेल तर त्या पद्धतीने तो गुन्हा होऊ शकतो, त्याबद्दलही आमची काही हरकत नाही. परंतु या सर्वांची पार्श्वभूमी मी आपल्या समोर पत्रकारांसमोर आणि या व्हिडिओद्वारे सर्व गावकरी, शहर, तालुका या सगळ्या लोकांना एकदम तळमळीने सांगू इच्छितो की आम्ही जे निवडून आलेलो आहोत, आम्ही जे काही केलंय, जे जनतेने आम्हाला जे निवडून दिले, त्यांचा अधिकार त्यांना मिळवण्यासाठी जे निवडून दिले त्याचा तो आम्ही केलेला प्रयत्न होता. आमचे आता गटनेते माननीय जितेंद्रजी खुरे साहेब यांनी त्या घटना मांडल्या की काय काय होत गेले आणि आमचे अधिकार, आमच्या नगरसेवकांचे, उपनगराध्यक्षांचे अधिकार आम्हाला त्या अधिकारांपासून वंचित का ठेवलं जातं. मॅजॉरिटी असूनही केवळ सत्तेचा गैरवापर आणि एकाधिकारशाही, या ठिकाणी मी सगळ्यात महत्वाचं सांगतो ही एकाधिकारशाही आहे. कारण ज्या दिवशी 14/1/2026 उपनगराध्यक्ष निवडीचं पत्र आलं आणि ती निवड 14/1/2026 उपनगराध्यक्षाचं होतं, त्यावेळेस त्याच्या अगोदर जे काही राजकारण व्हायचं असतं, एकमेकांचे उमेदवार, नगरसेवक फोडाफोडी करायचे प्रयत्न होतात, कोणी फुटतो कोणी नाही फुटत, शेवटपर्यंत प्रयत्न करणं ज्याचं त्याच्या पक्षाचं काम आहे, ते राजकारणाचा भाग आहे, त्याबद्दल आमचं काही दुर्मत नाही, काही हरकत नाही. परंतु 2005 शासन निर्णयानुसार जो निर्णय आलेला आहे की उपनगराध्यक्षाची निवडणूक ही, एक मिनिट थोडंसं, उपनगराध्यक्षाची निवडणूक ही फक्त हात उंचावूनच होणार हा या शब्दाला महत्व आहे. हे सर्व माहिती असताना 1:45 पर्यंत ते उपाध्यक्षाची निवड संपायला पाहिजे होते. परंतु नगराध्यक्षाच्या त्या अधिकारामध्ये त्या सभेचा पीठासीन अधिकारी हे नगराध्यक्ष असतात आणि नगराध्यक्षाच्या अधिकाऱ्यामध्ये तो निर्णय घ्यायचा असतात. त्याच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते फक्त प्रोसिडिंग घेण्याचं काम करत असतात. जे काही करायचं असतं ते पीठासीन अधिकारी करत असतात. परंतु त्या कायद्यामध्ये एक तरतूद अशी पण आहे, पीठासीन अधिकारी जर नगराध्यक्ष असेल आणि नगराध्यक्षाने जर बेकायदेशीरपणे कधी निर्णय घेण्याचं काम केलं असेल तर त्यांच्या पदालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्पेशल त्याच्यामध्ये तरतूद आहे.
या गोष्टीचा कोणताही त्या नगराध्यक्षांना विचार नसता. मकर संक्रांतीचा दिवस होता, महिला नगरसेविका होत्या, त्यांना उपास असताना 1:15चं इलेक्शन केवळ त्यांच्या आत्ता असं बोटी ठरलं की माझा अधिकार आहे, निवडणूक कशी घ्यायची, निवड कशी घ्यायची हे मी ठरवणार आहे, मी निवडणूक गोपनीय पद्धतीनेच घेणार. या पद्धतीने त्यांनी तो आत्ता हात धरला. त्यावर आमच्या गटनेत्यांनी आणि नगरसेवकांनी त्यांना पत्र दिलं की तुम्ही या पद्धतीने घेऊ शकत नाही, तुम्हाला गोपनीय पद्धतीने घेता येणार नाही, तुम्हाला हात उंचावरूनच घ्यावा लागेल. त्यावर त्यांची कोणतीही मानसिकता ऐकायची नव्हती. आम्ही वरिष्ठांचे अधिकाऱ्यांचे म्हणणं ऐकून घ्या, त्यांचं लेखी आश्वासन द्या किंवा तुम्ही जे काही करताय त्या तुम्हाला गोपनीय इलेक्शन घ्यायचंय हरकत नाही, परंतु 4 वेळीचं पत्र आमच्या गटनेत्याला द्या तर आम्ही आमच्या अधिकारात ते इलेक्शन घेत आहोत. परंतु आडमुठी भूमिका, फक्त चमकोगिरी करायची. आतापर्यंत त्यांनी शहरामध्ये चमकोगिरी करून, वीज पोस्ट ठरवून, चमकोगिरी करून नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचले. पण यश पचवणं किती अवघड असतं हे त्यांना आता समजायला पाहिजे की त्यांनी त्या पद्धतीचं लिखाणही नाही केलं. आम्हाला 4 वेळेचं पत्रही नाही द्यायचं, मार्गदर्शनही नाही द्यायचं आणि त्यांनी ते गोपनीय पद्धतीनेच घ्यायचं ते ठराव केला. आमचं उमेदवार कोणी फुटणाऱ्यापैकी नव्हतं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला फक्त पुढे कायदेशीर बाबी मांडण्यासाठी, कोर्टामध्ये जाण्यासाठी 4 वेळेचं त्यांचं पत्र असणं आवश्यक असतं. ते देत नव्हते, हरकत नाही. सगळी मिटिंग, उपाध्यक्ष निवडीची मिटिंग ही इन कॅमेरा चालू होती. कॅमेरा चालू असताना त्याच्यातला एकही बदल होत नव्हता. आणि त्याच पद्धतीनं प्रोसिडिंग यायला पाहिजे. प्रोसिडिंग म्हणजे त्यामध्ये काय जो काही घटनाक्रम झाला, एखाद्या नगरसेविकांनी शिवीचं उच्चारण जरी केलं तरी ती शिवी त्या रेकॉर्डला आली पाहिजे आणि ती शिवी काढायची तरी त्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय झाला पाहिजे की हे शब्द त्याच्यावरून वगळावा. इथं एवढं असताना शेवटी त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब तुम्हाला निर्णय तुम्ही घ्या, परंतु नियम असं सांगतो की तुम्हाला हात उंचावून करून इलेक्शन घ्यावं लागणार आहे, परंतु निर्णय तुम्ही घ्या. मुख्याधिकाऱ्याचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर वेळ गेला, इकडचे तिकडे त्यांनी त्यांच्या कायदेशीर बाबी तपासून घेतले. आमचे ॲडव्होकेट सादिक शिलेदार, अण्णासाहेब आंबडे हेही बाजू मांडत होते, त्यांना समजून सांगत होते. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं फोन करून तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या, तुम्ही कायदा सांगतो का तुम्हाला हात उंचावून करूनच मतदान घ्यावं लागेल. तुम्ही जर गोपनीय पद्धतीने तुमच्या अधिकाराचा गैरवापर केला तर तुमचं पद यदा कदाचित धोक्यात येऊ शकतं आणि पुन्हा इलेक्शन होऊ शकतं. तसं जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं झालं तर 5व्या मिनिटात निवडणूक पार पडली. म्हणजे तुम्ही आम्हाला संविधानाची काल भाषा सांगितली की गुंड आले, असंविधानिक मार्गाने तुम्ही नगराध्यक्षाच्या दालनाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला, कर्मचाऱ्यांना हे केलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की त्यानंतर आम्हाला पुढची मिटिंग झाल्यानंतर उपनगराध्यक्ष निवड झाले तिसऱ्या दिवशी आणि मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं, गटनेत्यांनी दिलं, नगराध्यक्षांनी दिलं की सर्व इतिवृत्तांत आणि प्रोसिडिंग आम्हाला जशीची तशी पाहिजे. परंतु जी काही घटनाक्रम झालेला होता तशी प्रोसिडिंग आम्हाला अजिबात मिळाली नाही. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं की अशा तारखेला उपनगराध्यक्षाची निवड झाली, त्यामध्ये हात उंचावून करून मतदान झालं आणि शालिनी सुद्दाम यांचं उपनगराध्यक्ष मध्ये निवड झाली. परंतु वास्तविकता या पद्धतीची ती प्रोसिडिंग नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व बाबी घटनाक्रम असणं गरजेचं होतं आणि उद्या आम्हाला त्या नगराध्यक्षावर अविश्वासाचा ठराव आणायचा असल्यास ह्या गोष्टी दाबून ठेवतात. ह्या म्हणजे लोकशाहीला खूप हानिकारक आहेत. येणाऱ्या कोणत्याही मासिक सभेमध्ये जर असंच झालं की तुम्ही प्रोसिडिंग मध्ये कटछाट केली, प्रोसिडिंग जे ठराव मंजूर बहुमताने झाले ते न करता तुमच्या मनाने पदाचा गैरवापर केला तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे आणि संविधानाची पायमल्ली कोण करतंय हे सगळ्या गावकऱ्यांनी, शहराने, पत्रकार बंधूंनी ह्या गोष्टी मांडल्या पाहिजे. त्यानंतर शहरामध्ये जो बिकट पाण्याचा प्रश्न झालेला आहे तो जो पाण्याचा प्रश्न गेली म्हणजे मी तुम्हाला याद्वारे सांगतो की त्यांनी काल सांगितलं की 8 वर्षात जो काही बदल झाला नाही तो या 8 दिवसात किंवा महिनाभरात काय होणार आहे. परंतु मी सांगतो की 2017 पर्यंत ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत नंतर नगरपंचायत आली, नगरपंचायतले याच्यातले बरेचसे सदस्य 3-4 सदस्य निवडून आलेले आणि पूर्ण बॉडी होती.
नगरपंचायत झाल्यानंतर कोणी कितीही काही म्हणा, काही म्हणू नका, परंतु त्या तत्कालीन बॉडीने ते आमच्या सत्ताधारी असेल, विरोधक असेल किंवा सत्तेच्या विरोधातले असेल, त्या सर्व बॉडीने मनापासून काम केलेलं होतं आणि नेवासा शहरामध्ये पाण्याचा पुरवठा साधारणतः दिवसाआड होत होता. स्वच्छतेला कमीत कमी रोज गाडी येत नव्हती, परंतु 2 दिवसाआड स्वच्छतेची गाडी येत होती त्या काळामध्ये. त्यानंतर बरेचसे रस्ते, गटारी या सर्व शहराचा बऱ्यापैकी विकास केलेला होता. परंतु मध्यंतरी 3 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये, म्हणजे या व्हिडिओद्वारे मी प्रशासनावर बोट ठेवतो की आपण म्हणतो की नाही प्रशासन असायला पाहिजे, प्रशासन खूप चांगलं काम करतो, पदाधिकारी त्यांना काम करून देत नाही. परंतु त्या 5 वर्षाचा कार्यकाळ आणि मध्यंतरीच्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या प्रशासनाने नेवासा शहराचा जो सगळा दत्तबळ केलेला आहे, स्वच्छतेचा असेल, पाणी पुरवठ्याचा असेल, त्याला त्या तत्कालीन परिस्थितीतलं प्रशासन जबाबदार आहे. त्यासाठी इथं मी पत्रकं होती माझी सगळी पत्र. त्यासाठी आत्ताचे जे नगराध्यक्ष झालेले आहेत डॉक्टर करणसिंग गुले यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी एक फेसबुकला एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये लिहिलं आहे की पैसा वसूल करण्याचे सर्व फंड वापरून नियमावर बोट ठेवून नागरिकांची फक्त सुलतानी पिळवणूक नगरपंचायत नेवासा यांच्याकडून चालू आहे. नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाणी, स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्याची सुविधा हे काहीच नगरपंचायत कडून पुरवलं जात नाही. वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नागरिकांना अडचणी कळतच नाही, पैशाची भाषा समजते. नगरपंचायतच्या प्रशासक राहत विरोधात नागरिकांचा असंतोष, अशा या पोस्ट आहेत. त्यानंतर एक हंडा मोर्चा यांनी काढलेला होता, माठ फोडा हंडा मोर्चा. मला वाटतं पुढारीचीच बातमी आहे, त्याला तुमची बातमी आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रश्न मांडता, तुम्हालाही माहिती आहे की नेवासा शहराची काय अडचण आहे, पाण्याचा प्रश्न, आणि आज तुम्ही त्या पदावर गेलेला आहात, तर त्या पदाची तुम्ही तुमच्यावर गावकऱ्यांचा, नगरसेवकांचा, उपनगराध्यक्षांचा उठाव होऊ नये म्हणून हे प्रकरण तुम्ही दाबायचा प्रयत्न करता. वास्तविक पाहता हे सगळे मुद्दे तुम्हाला सांगितले, पण आमच्या हक्कापासून आम्हाला कसं वंचित ठेवलं जातं. नगराध्यक्षाने एक 20 दिवसापूर्वी त्यांच्या पद्धतीने एक आढावा बैठक घेतली. वास्तविक पाहता त्यामध्ये सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष त्या बैठकीला बोलून त्याच्यातले काय विचार विनिमय करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणं गरजेचं होतं. त्यांनी कोणालाही विश्वासात नाही घेतलं, त्यांच्या नगरसेवकांना घेतलं का नाही हे पण मला माहिती नाही, कारण फोटो त्यांचा एकट्याचाच दिसतोय मला याच्यामध्ये. हे बघा, हा फोटो बघतो त्या पुढारीचीच बातमी आहे. त्यांच्याही नगरसेवकांना विश्वासात घेतलंय की नाही हे मला नाही माहिती. स्वतः फिल्टर प्लांटवर गेले, त्याला चमकोगिरी म्हणतात, हे नगराध्यक्षांची चमकोगिरी म्हणतात. फिल्टर प्लांटवर गेले आणि थातूर मातूर काय दाखवायचं, पेपरला न्यूज द्यायची. परंतु पाणी प्रश्नाच्या बाबतीत मी जी सांगेन तुम्हाला त्याची सत्यता अशी आहे की मी सोशल मीडियावर अगोदरही मांडलं की ते मोठेपणाने म्हणतात की पाणी योजना आजचा फोटो आहे, तिने जे पाणी भरायला फोटो असले ना, तर हे जे आहे ना आपलं जे पाणी फिल्टर होतं त्या टँकचा फोटो आहे, सकाळी काढून आणला मी, पूर्ण गावात उगवलेलं आहे. आता पाणी पुरवठा आणि पाणी पुरवठ्याचे सभापती आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. जितेंद्र कुर्रे पाणी पुरवठा विभागाचे सभापती आहेत. आता मी विस्तृतपणे आपल्याला बोलतो पुढच्या गोष्टी काही, तुमचं थोडा वेळ जाऊन पण पूर्ण सांगतो मी काय इतर वृत्तांत आहे. आम्ही जर चुकीचं असेल तर आजच्या आज आम्ही सगळे राजीनामा द्यायला तयार आहे. त्या पदा वाचून आमचं काय असं बिघडलेलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही सत्तेत नसता त्यावेळेस तुमचे खायचे वाद वेगळे असतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमचे खायचे वाद वेगळे असतात. क्रेडिटच घ्यायचं कसं हे फक्त नगराध्यक्षाला जमतं. तर आता जितू भाऊने सांगितलं की आजच्या सकाळची फिल्टर प्लांटची व्यवस्था कशी होती, तर पाणी प्रश्न आहे. आता त्यांनी 26 जानेवारी दिवशी पण सांगितलं की बऱ्याचशा पाणी योजना आलेली आहे. आमदार विठ्ठलराव लंगे यांनी ती 44 कोटीची पाणी योजना आणलेली आहे आणि ते, परंतु मग त्या दिवशी त्यांनी मोठेपणे सांगितलं तर आम्ही सांगितलं की खूप चांगली गोष्ट आहे, पाणी योजना आलेली आहे. मग तुम्ही एक काम करा, 26 जानेवारीच्या मुहूर्तावर घोषणा करा, तर येत्या 8 दिवसामध्ये पाणी योजनेचं टेंडर आम्ही फ्लॅश करू.
पण ते करू शकत नव्हते याची कल्पना आम्हाला होती, कारण ते फक्त पेपरच्या बातमीपुरतं ती मर्यादित आहे. कोणतीही पाणी योजना तिथं काय आलेली दिसून येत नाही, त्याची कोणती प्रशासकीय मान्यता झालेली नाहीये. आता डीपीडीसीचा जो विषय झाला त्याच्यामध्ये पण तो विषय, तर त्या ज्या पाणी योजना आहे त्या 2017ला आमदार बाळासाहेब मुरकुटे असताना 30 कोटीची मंजूर झाली, पाणी योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर आमदार शंकरराव गडाख निवडून आले, त्यांनीही ती पाणी पुरवठा योजना आणली, त्यांच्या काळातही ती पूर्ण होऊ शकली नाही, कारण सत्तांतर झालं आणि त्यांचं ते पूर्ण करता नाही आले. आता जी पाणी योजना जी कागदावर आलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पदाधिकारी बोला, अधिकारी बोला आणि गांगोडे साहेबांना बोलवा, त्यांना विचारा माहिती काय सत्यता आहे. आम्ही जर शो करतो तर या आताची जी पाणी योजना आणलेली आहे ती फक्त कागदावर आलेली आहे. आणि ती पाणी योजनेच्या आधी प्रशासक जे लागलेलं होतं, परंतु ज्या 2 पाणी योजना पूर्वी आलेल्या होत्या त्या काळामध्ये आपल्याला पाण्याची फार टंचाई जाणवली नाही. त्याचं कारण असं होतं का आपल्याकडे ज्या एकूण पाण्याच्या टाक्या होत्या त्याच्यामध्ये जुन्या पाणी योजनेतून काय आहे ना आपल्याला 2 दिवसावर पाणी मिळत होतं कमीत कमी, आणि 2 दिवसावर पाणी येऊन फार पाण्याची ओरड होत नव्हती. 4-5 महिन्यातून एखाद्या वेळेस लाईटचा प्रॉब्लेम आला, पाईपलाईन फुटली तर ती अडचण येत होती. पण या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये प्रशासन असताना आणि 3 महिन्यापूर्वी नेवासा शहरातल्या 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या शहरवासियांना कुणाला विश्वासात न घेता मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाने त्या 2 पाण्याच्या टाक्या पाडून टाकल्या. परिणामी पाणी साठवायला जागा राहिली नाही. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना आता निवडून आलो नाही, इलेक्शन पिरियडमध्ये आम्ही विचारू शकलो नाही सगळ्या गोष्टी, परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कोणाच्या अधिकाराने पाडलं, तर त्यांनी ज्ञानेश्वर मंदिराजवळची जी 4 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे त्यांनी सांगितलं की पुरातत्व विभागाकडून आम्हाला गेली 2 ते 2.5 वर्षापासून पत्र येतं आणि ती पाण्याची टाकी पाडावून, आणि कोर्टाचं एक पत्र येतं की कोर्टाच्या आवारातली पाण्याची टाकी ही पाडून घ्या, आमच्या हद्दीत पाण्याची टाकी नको. तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला 2.5 वर्षापासून पत्र येतं, त्या 2.5 वर्षापासून तुम्ही जी तरतूद अगोदर करायला पाहिजे होती. पाण्याची टाक्या तुम्ही कमीत कमी पाण्याच्या टाक्या बांधणं बंधनकारक असताना तुम्ही अगोदर पाण्याच्या टाक्या पाडल्या ना, आता पाणी प्रश्नावर तुमच्याकडे काय परिस्थिती काय, पाणी साठवायला काय. ही जेव्हा परिस्थिती आम्ही मांडली तेव्हा आता त्याच्या पर्यायाने आपल्याला टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, कुणाची तरी विहीर ताब्यात घ्यावं लागेल, कुणाची ह्या अशा पद्धतीने ते मुख्य अधिकाऱ्यांनी दिलं. परंतु मी आता मला कोणावर राजकीय टीका नाही करायची. प्रशासन काळामध्ये नगरसेवक नसतात, त्याचा काही संबंध नसतो, नगराध्यक्ष, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माननीय विठ्ठलरावजी लंगे यांनी ते प्रश्न सोडू शकले असते, त्याची मध्यस्थी ते करू शकले असते. नगरपंचायत अधिकाऱ्यांनी त्यांना एक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या शहरात अशी समस्या झालेली आहे आणि ती आणखी वाढू शकते या पद्धतीने त्यांना सांगणं गरजेचं होतं की साहेब पुरातत्व विभागाशी चर्चा करा, कारण गल्लीतून गल्ली ते दिल्लीपर्यंत सरकार तुमचं आहे आणि तुम्ही चर्चा करा, कोर्टांशी तुम्ही चर्चा करून विनंती करा की आम्हाला वर्ष 6 महिन्यांची मुदत द्या, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाक्या बांधून घेतो आणि आम्ही पाणी त्यामध्ये लोकांना पुरवठा करू शकतो. परंतु त्यांनी लोकप्रतिनिधीच्या कानावर तो विषय घातला का नाही हे आम्हाला आयडिया नाही, आणि जर कानावर घातला असेल तर लोकप्रतिनिधींना त्याच्यात इंटरेस्ट होता का नाही हे आम्हाला आयडिया नाही. परंतु आम्ही जसं निवडून आलो तर आम्हाला हे गावचे प्रश्न भेडसावत होते की पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. परंतु जिल्ह्यामध्ये, कारण त्याचं कारण असं आहे तर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे पाणी योजना तयार झालेल्या आहेत तर 9 वर्ष झाले पाणी योजना पूर्ण नाही, आणि ही योजना जर अजून ते कागदावरच आहे, तिचे पैसे घेणं, तिचे टेंडर घेणं, टेंडर मध्ये कोणी कमिशन खायचं, खुपटीवाल्याने खायचं का सुरक्षावाल्याने खायचं, नगरसेवकाला द्यायचं, नगराध्यक्षाला द्यायचं, आमच्यातलं काही नगरसेवकाला भेटत, याच्यावरून ते वाद होऊ शकतात. अशा त्या कंडिशनने ती पाणी योजना पूर्ण होऊ शकते का नाही होऊ शकते ही शंका आहे. आणि त्यामुळे जर कधी सुरळीत जर झालीच ती पाणी प्रश्न योजना सर्वातून, त्याचा कार्यकाळ साधारणतः 3.5 ते 4 वर्ष लागू शकतो. या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये नेवासकरांनी कुठे कुठे पाणी पाहायचं, कुठे कुठे काय करायचं, तर त्या योजनेसाठी आपण काय मार्ग काढू शकतो. म्हणून आमचे पाणी पुरवठा सभापती, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की आम्हाला त्यांनी आढावा बैठक घेतली, काय केलं आम्हाला काय समजलं नाही, पण आमच्या डोक्यातलं काय आयडिया ते आम्ही सांगतो, त्याच्यात आपल्याला काय करता येईल का,
यासाठी एक मिटिंग बोलवा. मुख्याधिकारी त्यांचं मेडिकल रजा होती त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. परंतु इथं कार्यवाही अधीक्षक OS झावरे साहेब म्हणून आहेत, सागरजी झावरे म्हणून, आम्ही त्यांना 21 तारखेला सूचना केली. त्यांनी 22 तारखेला एक पत्र काढलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना 27 जानेवारीला उपनगराध्यक्षांच्या दालनामध्ये संबंधित मिटिंग आयोजित केली पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची. ज्या दिवशी ती स्वच्छता विभागाची मिटिंग होती, कारण स्वच्छतेचा विषय असा आहे की नेवासा शहराला पूर्वी मी या ठिकाणी नमूद करतो की ज्यावेळेस 2017ला आम्ही निवडून आलो त्यावेळेस घंटागाड हा नेवासा शहराला काही विषय पण माहिती नव्हता. एक ट्रॅक्टर झालं तर ग्रामपंचायत काळात. परंतु घंटागाडी खर्चातून प्रभाग 2 मध्ये साधारणतः 4 महिने आम्ही स्वतः चालवली होती. माझी मिसेस शालिनी सुखदान आणि 4 महिने आम्ही ती गाडी चालवली. त्यानंतर त्या प्रशांत भाऊ गडाख आणि त्यांच्या संकल्पनेतून त्या घंटागाड्या आल्या आणि त्या 11 गाड्या आजही आपल्याकडे आहेत. परंतु माहिती घेतली असता स्वच्छतेची, शहराला 11 गाड्या आहेत, 17 वार्ड आहेत आणि 2च गाड्या चालू आहेत आणि त्याच्यावर 4 हेल्पर आहेत. 4 हेल्पर आहेत तर कमीत कमी त्या 11 गाड्यावर 22 लोक लागतात. स्वच्छतेला इतर ठिकाणी लोक लागतात. त्याच्यासाठी आपल्याला मजूर कसे वाढवता येईल त्यासाठी मिटिंग घेणं आवश्यक होतं. कारण विकास आणि नियोजन या समितीचे सभापती माननीय उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान आहे. तो अधिकार त्यांचा आहे. त्यात त्यांनी मिटिंग घेऊन नियोजन आम्हाला सभापती कसं केलं, नियोजन नाही करत सभापती कसं केलं, ह्या गोष्टीची मिटिंग होती. आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सभापती सगळे 11 वाजता या ठिकाणी उपनगराध्यक्षाच्या दालनामध्ये आले. परंतु तिथली परिस्थिती पाहता ती एकदम अस्वच्छता होती. ते झाडून आणि तो टेबल आम्ही स्वतः साफ केला. आणि त्यानंतर बाकीची परिस्थिती बघितली तर कर्मचारी ठीक आहे 10 मिनिटं लेट होऊ शकते, 15 मिनिटं लेट होऊ शकते म्हणून आम्ही 11:15 वाजेपर्यंत वाट पाहिली. 11:30 वाजले. कोणताही कर्मचारी, संबंधित अधिकारी ज्यांनी मिटिंग काढली, कार्यालय अधीक्षक झावरे साहेब, ते पण नाही. ते म्हणतो विश्रामपूरला आहे. म्हणजे हे कोणी अधिकारी तिथे नाही. मग आम्ही बाहेर आलो झाडून घेता इकडे गेलो कर्मचारी आहेत का नाही म्हणून त्याची पाहणी केली. त्या ठिकाणी हालचाल रजिस्टर असतं, हजेरी रजिस्टर असतं, ते चेक केलं. हजेरीवर कालच्या तारखेच्या सह्या म्हणजे रात्री जाताना उद्याची सही करून गेलेले लोक आम्ही पाहिलं तिथं. मग तुम्ही अजून हजर नाही आणि सही आदल्या दिवशीच करून गेली. आम्ही थंबची सिस्टीमची मागणी केली. हालचाल रजिस्टरवर इथे आज जे कर्मचारी सह्या झालेले आहेत आणि इथे उपस्थित नाही तर मग कुठे गेलेले हे त्यांनी दाखवलं पाहिजे. इंजिनियर कुठे गेले, OS कुठे गेले, हे हालचाल रजिस्टर याच्यासाठी असतं. आणि ह्या कर्मचाऱ्यांची मागणी केली. ज्यांना मृत्यूचे दाखले भेटत नाही, तुझा माणूस उपस्थित नाही, मग त्यांनी नोंद केली का तू कोणत्या कामाला गेलाय, तहसीलला गेला असेल तर हालचाल रजिस्टरला त्या ठिकाणी नोंद असणं गरजेचं असतं. कार्यालय उद्या तुमच्या रस्त्याने कुठे गेले आणि काही झालं तर तुमच्या हालचाल रजिस्टरला नोंद असल्याशिवाय तुमचा इन्शुरन्स सुद्धा पास होणार नाही. याची तुम्हाला कल्पना असल्या तुम्ही तिकडे काही काळे बिळे धंदे करतात आणि इकडे ऑफिसला असल्याची सही करतात, हे शक्य आहे का? म्हणजे नेवासकरांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवण्यासाठी फेसबुक लाईव्ह आलो की त्यांनी स्वच्छता करून घ्या. आम्ही सगळी स्वच्छता दाखवली त्यांना आणि जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी खाली उभं राहा ही आम्ही मागणी केली. त्यांना दमदाटी केली असेल तर त्यांनी आता नगराध्यक्षांनी सांगितलं आम्ही त्यांना दम दिला, शिवेगाळ केली, जे काही केलं ते फेसबुकमध्ये. जर कर्मचाऱ्यांवर वचक ठेवायचं नाही, नेवासकरांचे जे हाल केलेले आहेत या कर्मचाऱ्यांनी, या मुख्य अधिकाऱ्यांनी जे हाल केलेले आहेत त्यासाठी नगराध्यक्षांनी सुद्धा याच्या अगोदर आंदोलन केलेली आहेत. आणि आता सत्तेत असताना त्यांना ते अजिबात सहन होईना तर आम्ही त्यांच्यासाठी बोलतोय तर त्यांना ते अजिबात सहन होईना. ही जी कंडिशन आहे हे नेवासकरांचे हाल जे केलेले आहेत हे कर्मचारी त्या जबाबदार आहे. आणि कर्मचाऱ्यांना एक शिस्त लावणं हे प्रामुख्याने काम होतं ते नगराध्यक्षांचं होतं. त्यांना ते जमलं नाही म्हणून उपनगराध्यक्ष नगरसेवकांची बाब घेतली. आम्हाला फोन आला ते इथे मिटिंग आहे पण मिटिंगला कोणीच हजर नाही. मी आलो. प्रथमतः मी एक सामान्य नागरिक आहे. सामान्य नागरिकाचा कोणताही ही पब्लिक प्लेस आहे. सामान्य नागरिकाचा प्रत्येक या निवासात आणि या भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे तिथे येणं, त्याच्या समस्या सांगणं आणि ते कोणीही करू शकतं. परंतु त्या ठिकाणी लाई आले नगराध्यक्षाला सांगितलं की साहेब तुम्ही तरी लक्ष घाला कमीत कमी या ठिकाणी स्वच्छता नाही, अधिकारी नाही, काय नाही. परंतु मांडीवर मांडी टाकून बसलेले नगराध्यक्ष तुम्ही लाईव्ह मध्ये बघाल का?
मांडीवर मांडी टाकून काय झालं काय नाही हा प्रश्न विचारायचा त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की अडचण अशी आहे तुम्हाला जर तिकडची अस्वच्छ आहे तर तुम्ही एक काम करा, या दालनामध्ये तुमची मिटिंग घ्या, मी पण तुमच्या मिटिंगला बसतो, जी काही सामूहिक समस्या शहराची आहे आपण ती एकत्रितपणे सोडू, अधिकाऱ्यांना बोलून घेऊ. परंतु जो नगराध्यक्षाचा ऍटिट्यूड होता त्या ऍटिट्यूड म्हणजे आता मी स्पष्टपणे सांगतो, कारण त्यांची काही लोक काल बोलले का एका देशमुखाला एका मागासवर्गीय महाराजा माणसाने बाहेर काढलेले पडतं का तुम्हाला, हे स्पष्टपणे बोललेले आहे, त्याचे माझ्याकडे पुरावे. आणि ह्या गोष्टीचा त्यांची जी देशमुखी होती त्यांना कदाचित त्यांना ते वाटलं का आपण आपल्या पद्धतीने कसं काय ऐकायचं, मागासवर्गीय महिलेचं ऐकायचं आणि या पद्धतीने करायचं. तर त्यांनी त्याचा ऍटिट्यूड ठेवला, त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. 3 अधिकारी त्यांच्या समोर बसले होते घरकुलाचे आणि आणखीन 2 अधिकारी तिथे बसलेले होते गांगुडे वगैरे, माझं ते लक्षात नाही आता. त्यांना सांगून थांबून आमची मिटिंग तिथे घ्या असं त्यांनी अपेक्षित होतं. या गोष्टीचा आम्हाला वाईट वाटलं आणि आम्ही असं ठरवलं की आपली मिटिंग आता नगराध्यक्षाच्या दालनामध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ते नगराध्यक्षाची आमची खुर्ची आणून तिथे त्यांच्या खुर्चीवर आम्ही बसलेलो नाही. ती जे तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसतंय त्यांची खुर्ची बाजू, त्यांच्या खुर्चीचा मान आम्ही बाजूत ठेवला, अबाधित ठेवला तसाच, आणि आमची उपनगराध्यक्षाची खुर्ची तिथे आणून ठेवली, त्यांची खुर्ची बाजूला केलेली दिसते. त्याच्यामध्ये एकही शिवी एकही शब्द आमचा एकही कार्यकर्ता चुकीचा बोललेला नाही. जे काय बोललं असं हा ठीक आहे मी मान्य करतो, मी आणि माझी पत्नी उपनगराध्यक्षा यांनी तो बोर्ड काढायचा प्रयत्न केला, काढला. त्याचं कारण होतं गेली महिनाभरापासून आम्ही सांगतोय की आमचं दालन कसं असेना, परंतु आमच्या दालनाला पण उपनगराध्यक्षाचा बोर्ड लावा, तो बोर्ड तिथे लावलेला नाहीये. गेली महिनाभरापासून सांगतो आमचं दालन तुम्ही आजही बघा, त्यांना एंटी चेंबर आहे, आमच्या उपनगराध्यक्षासह 7 नगरसेविका आहे. वास्तविक पाहता एंटी चेंबरची गरज त्यांना असते. त्या नगरसेविकांना कुठे जायचं, काय बोलायचं, काय चर्चा करायची, याच्यासाठी जर प्रायव्हसीसाठी जर जागा नसेल तुम्ही तिथे बघा, सगळे भान तशीच आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा आणि आमच्या 10 नगरसेवकच्या व्यतिरिक्त फक्त आमचे 2 सोशल मीडिया चालणारे कर्मचारी आमचे नातेवाईक असतील, मी असेल, याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणाला बोलून नाही घेतलं. पण नगराध्यक्षाने म्हणतात ना जे गुंड भानगडी अमुक तमुक, त्यांनी सणासणा फोन करून 50-100 कार्यकर्ते त्यांच्या इथे बोलून घेतले आणि ते भीतीचं वातावरण तयार झालं का आता इथं काय होतं काय. पण हे तात्विक लढाई आहे, त्याच्यात भांडणाचा काय संबंध होतो, कोणी कोणाला शिवे द्यायचा किंवा कोणाला मारहाण करायचं हा तर मुद्दाच येत नाही. आम्ही जो मुद्दा मांडतो तो मुद्दा तुम्ही तो खोलून मारला पाहिजे, त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला मुद्देसूद दिलं पाहिजे. ती ताकद त्यांची नव्हती, परिणामी ते बाहेर गेले आणि सगळ्यांना बोलून घेतलं आणि मग इकडे तिकडे लाईव्ह येऊ राहिले. आणि त्यांच्यातलं काही म्हणजे एक तो कोणतरी दारूवाला म्हणून मुलगा आहे त्यांचा, त्याच्यावर हत्या तडीपारी निघलेली आहे. तो लाईव्ह सांगतो त्यांच्या आम्हाला काय आम्ही हे केलं. त्यांचे माझ्यावर मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत जे काही गुन्हे झालेले आहेत ते सगळे निर्दोष मुक्तता आहे, आमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. त्यानंतर नगराध्यक्ष जे म्हणतात का आमचे तत्व गुंडगिरीचे, तर आम्ही ज्या वेळेस गुंडगिरी केली ते फक्त कायदेशीररित्या केलेली आहे, कायद्याच्या भाषेत करून केलेली आहे, कोणावरही गुंडगिरी नाही केली. कायदा समजून सांगता ते मुद्दे मांडलेले. तसं असतं तर आम्ही आतापर्यंत मोठा फिट झाला असता, आमच्यावर कोणत्या फिट झाला असत्या. यांच्यातले जे सहकारी मित्र जे भाषण देत होते त्यांच्यावर मोठे फिट आहे, मोठ्याची प्रोसेस झालेला आहे, एनपीडीचा प्रोसेस झालेला आहे, त्यांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. हा त्या स्वतः हा तो मुद्दा राहिला. नगराध्यक्ष आम्हाला गुंड म्हणतात, अरे तू स्वतःचा आरसा बघ बाबा आधी. तो क्लास 1 अधिकारी तहसीलदार आहे, त्या तहसीलदारावर जे गुन्हा हल्ल्याचा गुन्हा आजही तुमच्यावर आहे. तुमच्या बरोबर तुझे सहकारी मित्र त्यांच्या 3 अॅट्रॉसिटी दाखवले. तुमची वृत्ती तुम्हाला मुळात मागासवर्गीय लोकांना त्रास देण्याची आणि ती पुन्हा एकदा ती त्याच्यातून उघड झालेली. कारण एक मागासवर्गीय महिला, आता मी हा जातीपातीचा विषय आम्ही कधी भांडवल केलेला नाही आणि त्याचा आधार घेऊन आम्ही कोणतं इलेक्शन कोणतं काय नाही, आम्ही सर्व समावेशक आहोत, जातपात मानणारे आम्ही नाही. आम्ही तर ह्या मुद्द्यावर गेलेलो होतो आमच्या नगराध्यक्ष. आता आपले गॅझेट तयार करून घेऊ आणि आपल्या जातीय आपल्या दाखल्यावर जे आहे हिंदू मार निघाले ते बदलून आपण फक्त धर्मात भारतीय करू आणि आपल्या पोरांचा सुद्धा भारतीय देऊ, इथपर्यंत आमची मानसिकता आहे. परंतु ह्या लोकांची जी मानसिकता आहे, काल मला वाटतं एका चॅनलवर प्रिन्स म्हणून तुमचं चॅनल आहे बादल परदेशी, त्यांनी त्यांची एक बाईट घेतली आणि त्या बाईटमध्ये सांगितलं
त्यांनी ते आधी जे भाषण केलं ते केलं, परंतु बादल परदेशी यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की आता तुमच्या जे उपनगराध्यक्षाच्या अस्वच्छतेबद्दल जे दालन आहे त्या संदर्भात तुम्ही तसं ठेवणं. त्यांनी त्याचं ते वाक्य लिहिलं, वाक्य तुम्ही नीट बघा आणि त्याच्यात सांगितलं का त्यांच्या पदाला साजेसं असं ते दालन आहे. या शब्दाचा अर्थ काय व्हायचा? या पदाला साजे त्यांना त्यांचं हे म्हणता नाही आलं कदाचित का त्यांच्या लायकीप्रमाणे, म्हणजे आमच्या मागासवर्गाची लायकी ते दाखवतात का? आता काय जर त्यांनी गुन्हा केला, काय शासकीय कामात अडथळा आणला किंवा काय केला, त्या गुन्ह्याचा अधिकार त्यांना नाही. आणि जर ते असेल उपनगराध्यक्ष सुद्धा पदाधिकारी आहेत, 6 नगरसेविका इतरही पदाधिकारी आहेत आणि आमचे नगरसेवक सुद्धा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल होणं गरजेचं नव्हतं. परंतु ओरिजिनल आम्ही करणार नाही आणि करतही नाही. आतापर्यंत खऱ्या अॅट्रॉसिटी सुद्धा आम्ही कुठे केलेलं नाही. त्या वादातून मिटवलेले आहेत प्रत्यक्ष, तुम्हाला माहिती पत्रकार बंधूंना. पण इथं या समाजाची वृत्ती अजून काही जायना का एका मागासवर्गीय महिला आपल्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि तिच्याकडे लोक येतात, त्या नगराध्यक्षापेक्षा सुद्धा समस्या लोक घेऊन आमच्याकडे येतात आणि त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो, जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. हे उपनगराध्यक्ष अजिबात सहन व्हायना. वास्तविक पाहता एका उपनगराध्यक्ष मागासवर्गीय उपनगराध्यक्षाला मिटिंग बोलवणं आणि त्या मिटिंगला कोणत्याही पदाधिकाऱ्याला जाऊ न देणं, पदाधिकाऱ्यांनी तिथे त्यांच्या हाताखाली काम न करणं, त्यांचं दालन अस्वच्छ ठेवणं, ही ओरिजिनल अॅट्रॉसिटी आहे. या निमित्ताने मी सांगतो. परंतु आम्ही त्या अॅट्रॉसिटीचा वापर करणार नाही. आम्ही जे लढणार आहोत ते जनतेसाठी लढतो, जनतेसाठी मांडलेले प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न मांडतो. या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो की जे गुन्हे दाखल झालेले आहेत, अजूनही त्यांनी आता इथे बाउन्सर आणलेत, यांना प्रशासनाने बाउन्सर आणलेत, म्हणजे इथे काय दहशतवादी आहे. आम्ही आमचं ऑफिस खाली घेतलं, आम्हाला ओरड देऊ नका, आम्ही रस्त्याला जलमलेले लोक आहेत, खाली घेतले आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि त्यांचे एकदम स्वच्छ चारित्र्याचे जे त्यांचे मित्र आहेत, जे त्यांच्यावर अजिबात एमपीडे नाही, त्या दारूवाल्यावर एमपीडे नाही, पोलिसांना मारण्याचा गुन्हा त्याच्यावर, त्या दारूवाला, आणि पी आय साहेब त्याला घेऊन बसतात तिथे राजरोषपणे आणि त्याचे आम्हाला सांगतात ते. हा दुसरा एक मित्र आहे माझा, त्याच्या सहकारी, त्याचं मी नाव घेत नाही, त्याच्यावर आता त्याला दुसरीची भूसा असेल ते काही त्याच्याबद्दल बोलत नाही बिचारला, कारण त्याला पुढे केलेलं आहे. परंतु त्यांनी सुद्धा काय बोलायचं या वळणातून आम्ही गेलेलो आहे. गाडाखानचा आमचा संघर्ष असाच झालेला होता आणि आज मी गाडाखान बरोबर आहे, बाकीचे कार्यकर्ते पुढे. त्याच्यामुळे तुम्ही फार अंगावर कोणी काही घेऊ नका. जे काही राजकारण चाललंय ते गावासाठी चाललेलं आहे, गावाच्या भल्यासाठी आम्ही चाललेलो आहे. उगाच विनाकारण कुत्र सोडल्याने आमच्या अंगावर येऊ नका. हा बरोबर आहे की नाही? आणि काही बोललेलं शिवराय भाषेमध्ये, आमची भाषा चांगली आहे, बाबासाहेबांनी आम्हाला चांगलं ज्ञान दिलेलं, शिवाजी महाराजांचे आम्ही खरे वंशज आहोत, तुम्ही नाही आहेत. तुम्ही आजही जातीवाद करताय. एका महिलेला, मागासवर्गीय महिलेला तुमच्या बरोबर काम करून देत नाहीये. त्या ठिकाणी तिचे हक्क, म्हणजे आज मी यांच्या बाईटमध्ये बघितलं ना, तर दुसरा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की उपनगराध्यक्षांच्या अधिकारात तो प्रश्नच येत नाही, मिटिंग बोलावण्याचा. आमचा अधिकार काय आहे? सामान्य माणसाला अधिकार आहे. उपनगराध्यक्ष नगरसेवक फार गोष्ट लांब, पण सामान्य माणूस विचारू शकतो तिथं तर हे अधिकारी कुठे गेलेले, हालचा रजिस्टर चेक करू शकतो, कोणाचं काम काय, स्वच्छता काय केली नाही. आणि मिटिंग बोलण्यामध्ये सगळे 5 सभापती आमचे, उपनगराध्यक्ष आमच्या मिटिंग बोलण्याचा अधिकार म्हणून आम्ही तुमच्या हाताखाली तुमचे पाय चपला उचलायचे, पाय पुसायचे का? हे अधिकार आमचा आहे का? या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि पत्रकार बंधूंना, शहरवासियांना आवाहन करतो की या नगराध्यक्षाची चमकोगिरी खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्याने जे मधला स्वच्छ आणि सुंदर भाषेत माझी बोली कदाचित आक्रमक असेल, तर माझी तळमळ समाजासाठीची, गावासाठीची. आमच्या घरात काय करू, आम्ही म्हणलं आमचं घर साफ नाही म्हणून तुम्ही साफ करायला. अरे तुमचं घर म्हणजे हे जे कार्यालय, तिथून जर स्वच्छता, तिथून जर तुम्ही व्यवस्था करू नाही शकले, तर तुम्ही समाजाला, गावाला काय न्याय देऊ शकता? 3 महिन्यापूर्वीच्या बातम्या आहे त्यांच्या की तिथे वसूल करते. आम्ही याद्वारे, या व्हिडिओद्वारे आम्ही असं ठराव घेणार आहोत. आम्ही त्यांना काही मुद्दे दिलेले आहेत. याद्वारे ठराव दिलेले की नेवासा शहराची पाणीपट्टी ही पूर्णतः माफ झाली पाहिजे. त्यासाठी आमच्या नगरसेवकाचे पद जाणार असेल तरी चालेल, पण हे ठरव पाणीपट्टी माफ झाली पाहिजे जोपर्यंत पाणी पुरवठा रोज होत नाही तोपर्यंत. आणि नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना, दरवर्षी नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना घरपट्टी ही हातात झाली पाहिजे. हे ठराव आमचे. आम्ही शहराच्या विकासासाठी आलेलो आहोत.
नगरपालिकेची भरभराट होऊन तिच्या बिल्डिंग घेण्यासाठी नाही आलेलो, शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी इथं आलेलो. आणि तो न्याय द्यायचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार आहोत. आमच्यावर आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत सगळ्यांवर, तर या व्हिडिओद्वारे मी सांगतो तर त्यांनी जी रोज आता म्हणजे 12 वाजेपर्यंत बसले, आता ते अदखलपात्र गुन्हे आहेत. 132, 222 म्हणजे कायदा सांगतो 7 वर्षापर्यंत जर एखाद्या गुन्ह्यात शिक्षा होणार असेल तर तुम्ही त्याच्यात पोलिस अटक करू शकतात आणि आम्हाला कोर्टात हजर करू शकतात. परंतु यांचा भाऊ वकील आहे, अतिबुद्धिमान आहे, हे डॉक्टर आहेत, त्यांना 4 सल्लागार आहेत, त्यांना अटकच करून आणा म्हणे. आम्हाला रात्रंदिवस तिथे बसतात नगरसेवक, महिला नगरसेवकांना अटक करायची, म्हातारी बायाला यांना अटक करायची. तर आम्ही याद्वारे सांगतो का तुम्ही आता धरला का जोपर्यंत आमच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही खाली ऑफिस करणार. आणि काय तर आम्ही आता काय धरतोय का पोलिसांनी, आम्ही सगळे इथंच आहोत, पोलिसांनी इथे यावं, आम्हाला अटक करावी आणि त्यांच्या मनासारखं काम करून आम्हाला अटक करावी. आम्ही सगळेजण इथेच आहोत. या गावाची शहराची जाहीरपणे माफी मागतो. आमच्या भूमिकेबद्दल जर तुम्हाला काही वाटत असेल, शंका वाटत असेल, याच्यात राजकारण करायचं असेल तर आम्ही आजही राजीनामा द्यायला सगळे नगरसेवक उपनगराध्यक्ष तयार आहोत. आम्ही पदाला हपापलेले अजिबात नाही, आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही आणि त्या नगरपंचायतमध्ये मिळवण्यासारखी परिस्थिती पण नाहीये. परंतु शहरात, या शहरात जन्म झालेला आहे, या शहराचं आम्ही देणं लागतो आणि या शहराची परिस्थिती बदलली पाहिजे. ही एकमेव ध्येय आमचं आहे आणि ही तळमळीने मागणी आहे. त्यांना मला दिल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही मंत्र्याचे, मुख्यमंत्र्याचे सगळ्यांचे फोन आणा आणि आम्हाला अटक करायला लावा. आमच्या महिला सुद्धा अटक आहे. तुम्ही तयार आहेत का सगळे? हा. आणि आज नगरसेवक आम्ही सगळे अटक व्हायला तयार आहेत. आता त्यांनी जिथं जिथं जाऊन सांगतात ना, रात्री त्यांनी गेले ते घरातून उचला, त्यांना महिलांना पण आणि पुरुषांना पण घरातून उचला अशी जी मागणी केली, त्यापेक्षा आम्ही आता इथं आहोत, आम्हाला इथे या, आम्हाला अटक करा आणि तुमच्या जीवाची शांती करून घ्या असं मी सांगतो. परंतु नेवासा शहरामध्ये आम्ही राजकारण केल्यासारखं कधी वाटेल? 17 नगरसेवकापैकी 10 मतं आमच्याकडे आहेत, 7 मतं त्यांच्याकडे आहेत. एखादी योजना चांगली आलेली आहे आणि त्याच्यात आम्ही जर बहुमत दिलं नाही तर आम्ही नालायक लोक आहोत, गावाच्या विकासाला खिळी मागतो. परंतु इतर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सभा झाल्या, सर्वसाधारण सभा झाल्यात, अजेंडे पडले, अजेंड्यावर विषय झाले. हे बाबा चमकोगिरीच घालायची, फुले घे, हारे घे, नामक घेऊन तुम्ही घे. 21 तारखेला जितेंद्रजी कुले नगराध्यक्ष यांना पत्र दिलेलं आहे या अजेंड्यावरचा विषय. अजेंड्यांनी सभा घेतलेली, सभा बोलवलेली नाही. याच्यामध्ये हे जे विषय घेतले सर्व पत्रकारांना घेतो. याच्यात जर काही चुकीचे विषय असेल ते सांगा. याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे विषय घेतलेले आहेत तर पाण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीने 3.5 ते 4 वर्ष काय ते मिटू शकणार नाही, पण त्यातल्या त्यात काहीतरी मार्ग कसा काढायचा म्हणून 1,98,00,000 हे दलित वस्तीचा निधी आजच्या कंडिशनला शिल्लक आहे. ते प्रभाग 2 मध्ये आहे, मागासवर्गीय वार्ड म्हणून ते दलित वस्तीसाठी आहे. परंतु ते 1,98,00,000 आम्ही बघितलं तर मधनेश्वर रस्ता 84 लाखाचा घेतलेला आहे, ते पैसे त्याला जाणार आहे. आणि 99 लाखाचे हायमॅक्स त्याच्यात घेतलेले, ते बिल त्याच्यात होणार आहे. उरलेले जे आणि सेव्हिंग मधून 4-5 लाख रुपये उरतात, त्यामध्ये आम्ही ठरावावर मुद्दा घेतलेला आहे की ह्या मुद्द्यामध्ये आम्ही हिंदू स्मशानभूमीमध्ये एक पाण्याची टाकी घेतलेली आहे पूर्वी पहिली, ती पाण्याच्या टाकीला एक नवीन पाईपलाईन अटॅच करा आणि आणखीन एक म्हणजे पुढचा निधी कधी येते नाही तर 3 महिन्यात पाण्याची टाकी उभा राहू शकते. त्या पैशातून 1 लाख लिटरची, त्या पैशातून आणखीन 1 लाख लिटरची पाणी, पहिले 1 लिटरची. तर कमीत कमी प्रभाग क्रमांक 2चा पूर्ण भाग आणि प्रभाग क्रमांक 7चा, तो का माझा प्रभाग नाही पण आम्ही गावाचे उपनगराध्यक्ष आहोत. मी माझ्या वार्डाचे उपनगराध्यक्ष नाही आणि गावाचे उपनगराध्यक्ष आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 टाक्या भरून पहिला पाण्याचा प्रश्न डायव्हर्ट करा, जेणेकरून तिकडचा पाण्याचा प्रश्न तिकडे जर झाला तर या भागाला जे 8-10 दिवसाला पाणी मिळतं ते कमीत कमी 2 दिवसावर येऊ शकतं, कारण ते दिवाळी होणार आहे. दुसरा मुद्दा, आमच्या या मार्केट यार्ड परिसरामध्ये जी कोर्टाची जी पाण्याची टाकी होती ती पाडण्यात आलेली आहे. परंतु नवीन एक पाण्याची टाकी झालेली तिथं जी अग्निशमनासाठी, त्या टाकीचा वापर त्वरित 200 मीटरची पाईपलाईन करून तिच्यामध्ये पाणी सोडावं आणि पूर्वेवर मार्केट यार्डचा पाणी पुरवठा चालू व्हावा, या अशा मागण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे.
आणि हे बाबा तिथे जातो आणि शेल्टिंग करतो, फोटो काढतो आणि चमकोगिरी करतो. अरे तुझं बोलणं सभ्यतेचं दिसेल पण तू सभ्यता अजिबात नाहीये. आमचा रांगडा स्वभाव आहे, आम्ही रांगडे आहोत. तुला काय स्वभाव बोलायचं ते बोल, काय वाटायचं ते कर, पण आम्ही नेवासकरांचे हक्क कायम त्यांचा देण्याचा प्रयत्न करू. आता आमच्या अजेंड्यावर हाही विषय असायला पाहिजे की जोपर्यंत नेवासाचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नेवासकरांना पाणीपट्टी माफच झाली पाहिजे आणि घरपट्टी नियमित घरपट्टी भरणाऱ्याला घरपट्टी हाफ झाली पाहिजे. शास्ती 50% आलेले अशी आम्ही आमच्या घोषणा करतो. त्यासाठी त्यांनी तो विषय अजेंड्यावर घ्यावा. बहुमत आम्ही सगळे नगरसेवक देणार आहोत आणि तो ठरावावर तो मुद्दा पास होईल. एवढं बोलतो. पत्रकार बंधूंनी सांगतो की सर्वांनी न्याय द्यायचा प्रयत्न करा. आता पुन्हा बाउन्सर आलेले आहेत, ते आमच्यावर काय हाणार आणले का काय आणले ते नाही माहिती. सत्य अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.